पुण्याच्या मुळशीमध्ये JN1 व्हेरियंटचा नवीन रुग्ण आढळला। या रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यामुळे आरोग्य विभागाकडून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन केले। तसंच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, मास्कचा वापर करावा असंही आवाहन करण्यात आले। बाष्पयुक्त वारे, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे गायब झालेली थंडी आता पुन्हा परतते। राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढणार आहे। राज्यात असलेलं ढगाळ हवामान कमी होऊन किमान तापमान 4 ते 5 अंशांनीही कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढू शकतो। मुंबई पोलिसांनी 9 फेब्रुवारीपर्यंत विविध बंधनं घातली आहेत। या दरम्यानच मनोज जरांगे मुंबईत मोर्चा काढणार आहेत। सार्वजनिक ठिकाणी टीकात्मक गाणी गाणं तसंच संगीत वाजवण्यावर बंदी घातली, तर कुणाच्याही प्रतिमा किंवा पुतळ्यासोबत निदर्शनं करायलाही मनाई केली आहे। जरांगेंच्या आंदोलनावेळी बीडमध्ये हिंसक वळण लागलं होतं, त्यामुळे मुंबईत ही खबरदारी घेतली आहे। विरोधात वाहतूकदार संघटनेनं संपाचा इशारा दिलाय, मात्र याचा मोठा फटका अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। लिलावाला बसलाय। अहमदनगरच्या नेप्ती उपबाजार समितीमध्ये आज कांदा लिलाव बंद राहील। ट्रक चालकांच्या संपामुळे कांदा लिलाव आज होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतोय। वाशिमच्या कारंजा तालुक्यात पपईला 4 ते 5 रुपये किलो असा कवडीमोल भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघणं मुश्किल झालंय। याला कंटाळून शेतकऱ्यानं 3 एकर पपईवर ट्रॅक्टर फिरवलाय। वातावरण बदलामुळे येवला आणि सिन्नरवर दाट धुक्याची चादर पसरली, यामुळे वाड्या वस्त्या धुक्यात हरवल्यात। या धुक्यामुळे काही पिकांना फायदा तर काही पिकांना फटका बसतोय, यामुळे वातावरणात गारवाही निर्माण झालाय। पुण्याच्या जुन्नरमध्ये सकाळपासूनच सर्वत्र धुक्याचे साम्राज्य पसरले। धुक्याचा परिणाम पिकांवर होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। पिकांवर मावा, करपा सारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे।